वेळेत माझ्या ड्रायव्हर भावाला मारलेला व्हिडिओ बघितला. अशी तळपायाच्या मस्तकाला गेली ना, त्या भाडखाऊला जाऊन सन 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 पेटवावं वाटलं. पण काय करणार ना, कारण आपलं प्रशासन झोपलेलं असतंय अशा वेळेला. आणि मी प्रशासनाला एक विनंती करते, ताबडतोब ह्या गोष्टीवर ना लक्ष देऊन, जो कोणी आहे पुण्यामध्ये नाही का एकाला मारलं होतं बसवाल्याला, गुडघ्यावर येऊन माफी मागायला लावली ना, तसं माफी मागायला लावून ज्या त्या भावाची गाडी फोडली त्या गाडीची भरपाई करून द्यायलाच पाहिजे या भाडखाऊनं. ह्याला एवढा माज आणि घमेंड होता ना गाववाला असल्याचा, तर त्याची चांगली, कारण लोणावळ्याला कायदा कानून नाही का, कायदा सगळ्यासाठी सारखा असतो. मग ह्या गोष्टीची शिक्षाच व्हायला पाहिजे. अरे ही कोण, आणि नाव काय म्हणे सोन्या, आणि बाजूचे बघणारे काही व्हिडिओ काढतात तर काही नको सोन्या नको सोन्या म्हणतात, पण जाऊन त्याचा हात धरायची कुणी ताकद नाही केलेली. माजल्याला डुक्कर एवढा रान जनावरासारखा आईबापांनी पोसल्याला दिसतो, नाव सोन्या ठेवलंय, त्याच्यात कळतं की बाबा लाडानं पोसल्याला वळू आहे हा गावात सोडल्याला. आणि हा जातीचा ड्रायव्हर नाही बरं का, हा काही व्यावसायिक ड्रायव्हर दिसत नाही. कारण जो खरंच व्यावसायिक ड्रायव्हर असतो ना, त्याला व्यथा माहीत असतात एका ड्रायव्हरच्या काय आहेत. ड्रायव्हर कुटुंबाच्या व्यथा माहीत असतात, त्या ड्रायव्हरच्या व्यथा माहीत असतात. त्यामुळं जातीनं जो ड्रायव्हर आहे खरंच व्यवसाय करणारा, तो ड्रायव्हर कधीही दुसऱ्या एका ड्रायव्हर भावाला असा हानमार करणारच नाही, गाडी फोडणारच नाही. कारण त्या ड्रायव्हरला माहीत असतं की बाबा हप्त्यावर घेतलेली गाडी असेल, पहिल्यांदा काय डाऊन पेमेंट करून गाडी घेतलेली असेल, आणि ते हप्ते भरता भरता किती नाकी नऊ येतात. म्हणे काय तर शुल्लक कारण हो, ओला उबेरचं भाडं मारतो का म्हणून. अरे सोन्या, तुझ्या बुडात दम होता ना, तर ओला उबेरची जी कंपनी आहे किंवा त्याचे कुठं ऑफिस आहेत ना, त्या ऑफिसमध्ये तुझी काशी करायची असते. ऑफिस जाऊन फोडायचं, ऑफिसमधल्या लोकाला जाऊन फोड ना. अरे गोरगरीब जी पोट भरायलंय त्याला का फोडतो. आणि त्यानं डाऊन पेमेंट काय थोडं बहुत करून गावाकडून आल्याला बिचारा असेल, पोट भरण्यासाठी इथं आलेला असेल, आणि डाऊन पेमेंट केल्यानंतर महिन्याला जेव्हा हप्ता येतो तेव्हा अंगावर काटा येतो. तुम्ही असं ओला उबेरला भाडे करू नका, हे करू नका, ते करू नका म्हणून ह्या गोरगरीब पोट भरणाऱ्याच्या गाड्या उभा ठेवायला लावताय. मग ह्या आता जो मारणारा सोन्या आहे, तुझा आई का बाप का कोण पैसे देणार होता रे बाबा हप्ता भरायला त्या पोराला. आणि तो सांगतो, तो भाडे मारत नव्हता पोरगा, तो माझा ड्रायव्हर भाऊ सांगतोय की अरे दाद्या, मी फक्त नाश्त्याला थांबलो. म्हणजे नाश्त्याला सुद्धा थांबणं गुन्हा आहे का लोणावळेमध्ये? एखाद्या हॉटेलमध्ये नाश्त्याला बी जाणं गुन्हा आहे का? गाडी उभा करून रस्त्याच्या कडेला गाडी उभा करून तो व्यक्ती नाश्त्याला, तो ऑनलाईन होता का? अरे ऑनलाईन सगळी दुनिया असते म्हणून काय सगळे ओला उबेरचे भाडे करतात का? बघत असेल कदाचित की बाबा काय चाललंय, कोण भाडे घेते का, ट्रिपा पडतात का ओला उबेरच्या. अरे भिक घेतल्यासारखं 2 आणि 3 किलोमीटरवर 100 आणि 200 रुपयासाठी गल्ली बोळात ओला उबेरचे भाडे करतात हे. मग ओला उबेरचं परवडत नाही, ओला उबेर काय कुठाने करायलाय, तर तुम्ही त्यांच्या ऑफिस फोडा ना जाऊन, असं गोरगरीब ड्रायव्हरला मारून. अरे ते ड्रायव्हरच्या व्यथा जाणायला ना, ड्रायव्हरच्या व्यथा, त्याच्या कुटुंबाच्या व्यथा जाणायला ना, जातीवंत ड्रायव्हर पाहिजे, व्यावसायिकच पाहिजे. तुझ्यासारखे रिकामे सोडलेले वळू नाही पाहिजे. हा जो सोन्या कोण आहे ना, त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, आणि माझ्या त्या ड्रायव्हर भावाची गाडी भरून दिली पाहिजे हे ना. कारण ह्याला किती माज होता. तो माझा ड्रायव्हर भाऊ सांगतोय की माझ्या आई शपथ मी भाडे नाही मारायलो, आई शपथ मी धंदा नाही करायलो, मी फक्त नाश्त्याला थांबलोय. तरी हा ऐकायला तयार नाही. अहो शेजारी पिकअप का काहीतरी टेम्पो का डंपर होतं, त्याच्यावर त्याचं डोकं आपटतोय. हरामखोर भाडकाऊ, काही जीव मारणार होता का रे बाबा तू? तुझ्या आईबापानं तुला वळण लावलं नाही, नाव तसं सोन्या ठेवलंय, लाडाचा बैल कट्टाळ्या सोडल्याला गावामध्ये. आणि हा जातीवंत ड्रायव्हर नव्हता बरं का. कारण हा जातीवंत, मी ह्याच्या आधी पण काय सांगितलं की ड्रायव्हरच्या व्यथा, जातीवंत ड्रायव्हरच्या व्यथा, व्यवसाय करणाऱ्या ड्रायव्हरच्या व्यथा एक ड्रायव्हर ओळखू शकतो. तो असं कधीच हात उचलणार नाही, आणि गाडीचं तर नुकसान करणारच नाही. कारण त्या ड्रायव्हरला माहित असतं, जो जातीवंत ड्रायव्हर आहे ना, त्याला माहित असतं की अरे बाबा ह्या गाडीवर तो त्याचं पोट भरतो, ही गाडी त्याची लक्ष्मी आहे, ही त्याला माहित असतं. तो कधीच असं करणार नाही. पण ह्याचं कसं, ही असेच गावात कुटाने करीत फिरत असेल, शेण खात फिरत असेल, म्हणून ह्याच्या आईबापानं दिली ह्याला गाडी घेऊन की बाबा तू काहीतरी धंदा पाणी कर, काहीतरी कामाला लाग. आणि हा लागलाय असले धंदे करायला इकडं. अरे तुझी घरात तुला बायको सुद्धा भेट नसल आणि तू बाहेर येऊन मारतो, हरामखोर. तुला माहित आहे का एक ड्रायव्हरची व्यथा? बिचाऱ्यानं फायनान्सवर गाडी घेतली असल, तरी पण तो सांगतोय मी भाडे करतच नव्हतो म्हणून, फक्त नाश्त्याला थांबलो, तरी एवढा मारतोय.
पण जर त्यानं फायनान्सवर गाडी घेतली असेल आणि 4-4, 5-5 दिवस जर ही गाडी बसून ठेवायची म्हणलं तर त्याचा हप्ता काय तुझ्या कुणाला विकून द्यायचा होता का? मग ओला उबेरचं परवडत नाही तर डायरेक्ट जाऊन त्यांच्या ऑफिसला भिडा ना, त्यांच्या कंपनीला भिडा, कंपन्या बंद पाडा, ऑफिसवर मोर्चे काढा. का एखाद्या गोरगरिबावर हात उचलताय आणि काय तर तू ओला उबेर करायला म्हणून त्याला मारतोय? तू खरंच ड्रायव्हर आहेस का बाबा? का कुठला बदला घ्यायला होतास तू त्याचा? कारण खरा जो ड्रायव्हर आहे तो कधीच आज चुकीचं करणार नाही, कधीच नाही एका ड्रायव्हर सोबत. भीती वाटायला लागली खरंच. म्हणजे एका ड्रायव्हरची व्यथा सांगायची म्हणलं तर डोळ्यात पाणी येतंय. आणि आम्हाला माहिती आहे, आमच्या बी कुटुंबातले ड्रायव्हर आहेत ना. आज माझा मुलगा करतो, ओला उबेरच करतो. अक्षरशः भीती वाटायला लागली हो. पोरगा बाहेर गेला ना गाडी घेऊन तर घरी येईपर्यंत जीवात जीव नसतो. जीवात त्याचा तर जीव मुठीतच असतो. तो किती बी चांगला गाडी चालवत असला तर समोरून ह्या हरामखोरासारखे, ह्या सोन्यासारखे हरामखोर अवलादीचे आईबापाने टाकून दिलेली, पैदा केलेली अवलाद काय माहिती कुठून कशी येईल आणि काय होईल म्हणून ना सहज फोन आला तरी काळीच धसवत अटॅक यायची वेळ येते. अरे फोन आलाय अचानक, काय विषय झाला गडे? इतका जीव घाबरतोय. जो पोरगा बाहेर गाडीवर गेलेला असतो तो तर तिकडं घाबरूनच असतो गाडी चालवताना. पण त्या लेकराच्या घरी आईबाप सुद्धा लिकरू महागारी इस्तोर जीव मुठीत धरून बसलेली असतात. अरे गावाकडून कमवायला आलेले असतात गोरगरीब, इथं आल्यावर फायनान्सवर गाडी घेतात आणि त्याच गाडीच्या जीवावर त्यांना त्यांचं कुटुंब चालवायचं असतं. बायको लेकराचा खर्च, रूम भाडं, परत राशन पाणी, लेकराचं शिक्षण सगळं त्या गाडीच्या जीवावर असतं. आणि एवढं सगळं गाडीच्या जीवावर असताना जर गाडी अशी बंद ठेवायची म्हणलं तर त्यांनी काय करायचं? फाशी घेऊन मारायचं का? जीव द्यायचा का? करायचं काय नेमकं? आणि असे ह्या सोन्यासारख्या, ह्या लोणावळ्यातल्या सोन्यासारखे मादरचोत जर असं गोरगरिबाच्या गाड्या फोडायला लागले ही पोसल्याला वळू तर पुढं काय? अरे ड्रायव्हरचं काय आयुष्य असतंय ना ते ड्रायव्हरलाच माहिती आहे. एक सांगू का, जेव्हा आपला नवरा गाडी घेऊन घराच्या बाहेर पडतो ना डोळ्यात पाणी येते. अर्ध्या रातचं जर नवरा म्हणला ना मला इकडचं लांबचं भाडं आहे, नको तर म्हणता येत नाही. कारण माहिती आहे आज आपण भाडं घेऊन जर नाही नवऱ्याला जाऊ दिलं, लांब आहे नका जाऊ, तर आपण खायचं काय? कुठून येणार आहेत पैसे? काय करायचं? गाडीचा हप्ता कशाने द्यायचा? लेकरा बाळाचा खर्च, घर भाडं. कारण आपण ओला उबेरसाठी गाडी उभा करू शकतो, पण जेव्हा घरमालक दारात भाडं मागायला येतो ना तेव्हा आपण त्याला नाही म्हणू शकत नाही. एक वेळा उपाशी राहू शकतो आपण, पोटाला उपाशी मारू शकतो. पण जेव्हा फायनान्सचा हप्त्यावाला कटतो ना बँकेतून, आणि जर हप्ता कटायला बँकेत पैसे नसले ना तर माहित आहे ना मग गाडी ओढून नेली जाते. म्हणजे तेल बी गेलं, तूप बी गेलं ना हाती धोपाटणं आलं असं काम होते. ही आहे ड्रायव्हरची व्यथा. जेव्हा नवरा घरातून बाहेर जाताना म्हणतो ना की आता रात्रभर गाडी चालवावी लागणार आहे, मी उद्या सकाळी पोहोचन आणि परवा संध्याकाळी घरी येईन, तेव्हा त्या नवऱ्याला वाटत नाही का आपल्या बायको लेकरांपाशी आराम करावं, राहावं? पण काय करणार ना, पोटाला विलाज नसतो. पोटाची गार भरण्यासाठी ना हे सगळं करावं लागतं. आणि त्याच्यात ही अशा हरामखोर अवलादी भेटतात ना रस्त्यात काही, ह्या लोणावळ्यातल्या सोन्यासारख्या, तेव्हा मग मात्र ना जगायची आशा संपते माझ्या ड्रायव्हर भावांची. अरे किती जरी पळालं तरी 2 टांगड्या सोबतच आहेत, ही आशा होती. काय करू मी? जेव्हा फायनान्सचा हप्ता येतो ना 2 दिवसावर तर त्यावेळेला त्या ड्रायव्हरला तर टेन्शन येतच की आता हप्ता कशाने भरायचा आहे, ह्या महिन्यात तर धंदा नाही झाला, काय करायचं? फक्त त्यालाच टेन्शन नाही येत तर त्याच्या बायकोला, आईला, सगळ्याला टेन्शन येतंय की हप्ता भरायच्या टेन्शनमुळं माझ्या घरातल्या व्यक्तीनं जीवाचं काय करू नये, नाही जर हप्ता जमा झाला तर. ही टेन्शन कुटुंबातल्याला असते. एकतर त्या ड्रायव्हरला अन्न गोड लागत नाही आणि त्या ड्रायव्हरचं टेन्शन बघून त्याच्या घरचेले अन्न गोड लागत नाही. ही प्रकार आहे. जेव्हा आपला नवरा घराच्या बाहेर पडतो ना आणि घरी सांगतो ना 2 दिवसाचं भाडं आहे, मी बाहेर चाललो, माहित आहे तो जिथं जाईल तिथले लोक कसे भेटतात. रस्त्यात जाताना कुणाला टच झालं तर तिथले लोक ह्याला हाणतील, मारतील का, किंवा ही जरी नीट ड्रायव्हिंग करत असला तरी पुढून येणारा कसा आहे हे माहीत नाही. अरे नवरा भाडं घेऊन गेला, नवऱ्यानं सहज जरी अर्ध्या रातचं फोन केला ना की बाबा आपली बायको काय करायली काय नाही बघावं म्हणून, तरी काळीच धस होते, धस. अरे एवढ्या उशिरा फोन का आला, काय झालं? झोपेतून उठली ते फोन उचलायच्या आधी देवा पुढे जाऊन हात जोडती त्याची बायको. देवा माझ्या नवऱ्याला सही सलामत राहू दे, माझा नवरा सुखी असू दे, माझ्या नवऱ्याला काय होऊ देऊ नको बरं का, काय करायचंय ना ती मला होऊ दे, पण माझा नवरा चांगला असू दे. मग फोन उचलते
की का हो एवढ्या उशिरा का फोन केला, नुसती फोन नाही उचलत, मरणाचं चिडती नवरीवर. तुम्हाला कळत नाही का हो एवढ्या उशिरा फोन केला, मी कसली घाबरले तुमचा फोन आल्यावर. ही व्यथा आहेत ड्रायव्हरच्या. अरे कुणाला वाटत नाही आपल्या बायको लेकरांपाशी निवांत थांबावं, पण महिन्यातले ना 15 दिवस भाडं घेऊन बाहेर असतो आणि 15 दिवसच फक्त आपल्या बायको लेकरांपाशी असतो. आणि असे माजलेले रानडुक्कर ह्या लोणावळ्यातल्या सोन्यासारखे रस्त्यात भेटतात. खरंच म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे माझ्या ड्रायव्हर भावांवर, खरंच खूप वाईट परिस्थिती आहे. पण एक सांगू का, आज माझे ड्रायव्हर भाऊ आहेत ना म्हणून तुमचे कुटुंब सुखात आहेत आणि सविस्तर आहेत. आणि मी माझ्या सगळ्या जनतेला कळकळीची विनंती करते, ही जी लोणावळ्यातल्या सोन्यानं माझ्या ड्रायव्हर भावाला मारलंय त्याच्यासाठी जेवढे सोशल मीडियावर आहेत तेवढेने आवाज उठवा, तेवढेने ह्या गोष्टीचा निषेध करा आणि हा व्हिडिओ सरकारपर्यंत जाऊ देत. आता मी तो व्हिडिओ टाकू नाही शकत का, तर मी सकाळपासून 3 वेळा प्रयत्न केला तो व्हिडिओ टाकायचा युट्यूबला, पण काय होतंय हानमारीचे किंवा म्हणजे असे व्हिडिओ असले ना तर युट्यूब व्हिडिओ ठेवत नाही. माझ्या ह्याला कॉपीराईट स्ट्राईक पडलंय 2 वेळा, त्यामुळे मी आता तो व्हिडिओ नाही टाकला, फक्त बोलून व्हिडिओ करायले. पण जेवढे सोशल मीडियावर आहेत ना, अरे तुम्हाला ना एखाद्या 4 पैशासाठी तुम्ही नको त्या गेमची ऍड करताय, गेमची जाहिरात करताय. तसंच ह्या माझ्या ड्रायव्हर भावासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर घरात तुमची बायको बहीण प्रेग्नेंट असेल आणि डिलिव्हरी व्हायची असेल ना, तेव्हा तुम्हाला ड्रायव्हरची गरज पडते. तुमचे लेकरं शाळेत जायचे म्हणलं, ड्रायव्हर चांगला असेल तरच तुम्ही सुखरूप पोहोचताय. तुमच्या बायकोला दवाखान्यात न्यायला ड्रायव्हर चांगला असेल तर तुम्ही डोळे झाकून सुखरूप नेऊ शकताय. तुम्ही घरातून बाहेर पडलेपासून आपण आज ड्रायव्हर शिवाय काम भागत नाही. गाडी चालवणारा चांगलाच असतो, चांगलाच पाहिजे. तर म्हणून माझ्या ड्रायव्हर भावासाठी सगळ्याला कळकळीची विनंती करते, प्रत्येकानं आवाज उचला. आणि हा आवाज पोलीस प्रशासनाची झोप उडवली पाहिजे ह्या आवाजानं. आणि हा जो कोण हरामखोर आहे ना सोन्या नावाचा, आईबापाने मोकळा सोडलेला बैल, ह्या बैलाला कठोरात कठोर शिक्षा होऊन माझ्या भावाची जी गाडी फोडली ती गाडीची भरपाई करून ह्यानं दिली पाहिजे. माझ्या त्या ड्रायव्हर भावाची नाक घासून माफी मागितली पाहिजे. जसे की एकदा पुण्यातल्या ड्रायव्हर भावाला कसं मारलं होतं ना, त्याला कसं गुडघेवर फिरवलं होतं पोलिसांनी, तसं ह्याला फिरवायला पाहिजे. कारण सगळ्यासाठीच कायदे कानून सारखे आहेत, लोणावळ्याला कायदे कानून वेगळे नाहीत. म्हणून भावांनो आवाज उठवा.